नमस्कार मित्रांनो, नमस्कार आमच्या ब्लॉग. ओ माय गॉड, नमस्कार विसरले तिघं एकत्र इंट्रोडक्शन. मग काय झालं, माझ्या हातात पण गोष्टी आहेत. हा तर ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे आमचा डे 2 पुण्यात. डे 2 आम्हाला असं बोलतं की लवकर सकाळी लवकर उठून निघूया म्हणजे गर्दी लागणार, पण इकडचं प्रेम बघून आई शपथ थांबवलं नाही म्हणून आम्ही अजून थांबणार आहे. आणि आज आम्ही जास्त फिरणार नाहीये. एक लक्ष्मीनारायण कोणतं स्वामीनारायण मंदिर आहे आणि एक दगडूशेठ त्यासाठी तर मेन सगळे लोक आलेले आहेत. मी लग्नाची पत्रिका ठेवायला ओमकार सोबत तिकडे गेलेलो, पण मी तेव्हा व्लॉग नाही करायचं म्हणून ते तुमच्यावर नाही. फर्स्ट टाइम आहे. तुझी पण पत्रिका करून टाकूया दगडूशेठ वगैरे. तर आम्ही विचार केला की आता पुण्याला येतोय तर दगडूशेठ. पण मी लहानपणी एकदम गेले, त्यानंतर नाही गेली. तर तू तरी गेलेलास? येस येस नशीब आमचं. येस. आणि एवढं भारी आहे ना ते, मला खूप आवडतं मंदिर. आणि आम्ही गरगरणार आहे आपल्याला असं बघून हलताना. थांब नाही, आपण एकदम स्टेबल असणार. ओके हा. तर मग आता आमचा प्लॅन असा आहे की आम्ही नाश्त्याला जाणार आहे. काही लोक आम्हाला बोललेले की नका जाऊ, अण्णाजा पण लांब आहे थोडंसं. तर मग इथे काय चालत अंतरावर आहे वैशाली, तर मग मी वैशाली जाणार. आपण गाडी घेऊन अण्णा जाऊ शकतो ना? पार्किंग नाही ना, झोल पार्किंग काय बाय. ठीक आहे मग. आणि काल एक कांड झालेला. आम्ही खरं तर आज ब्लॉग चालू करणार नव्हता. आम्ही विचार केला की नाही जमत असं रोडवरती पटकन असं कॅमेरा काढून करायला. पण पप्पांचे कालचे पराक्रम बघा. फोन पूर्णपणे फुटला. ते व्हिडिओ काढवते. तुम्ही जर ब्लॉग मध्ये पण बघितलं, ब्लॉग मध्ये बघत असाल तर ते असे व्हिडिओ काढवते. त्यांना आवडतं ते व्हिडिओ बनवतात. आम्ही गावी गेलो तरी ते व्हिडिओ बनवतात आणि मस्त मस्त बनवतात. तर ते व्हिडिओ बनवता तो फोन पडला आणि त्यांनी कोणालाच नाही सांगितलं. घरी आल्यानंतर गौरांनी बघितलं तो फोन फुटला. मी गेलेली बेडरूम की हे काय झालंय. पप्पा बोलते स्क्रॅच गार्ड स्क्रॅच गार्ड. मग विचार केला की त्यांना नवीन फोन घेऊया नाश्ता झाल्यावर आणि मग जाऊया. तर मग आता पहिले नाश्ता, फोन आणि मग दगडूशेठ. काय बोलायचं तुला? मला असं हे होतं यार की टिकली विसरलीये मी. अरे ते काजळ लाव ना, ठिपका. काजळ पण नाही आणि मम्मीच्या मोठ्या असतात. काजळ लावायचं ना. काजळ आहे तिच्याकडे, मम्मीकडे काजळ आहे. चला बाय बाय सुंदर एअरबीएनबी. आम्ही या एअरबीएनबीला बाय बोलतोय कारण आता आम्हाला निघणार आहे. आम्ही इथून परत रूम मध्ये नाही येणार आहे म्हणून इथून निघणार. लास्ट बाय बोलतोय आम्ही रूमला. गाडीचा प्रवास खूप छान आहे कारण माझे मम्मी पप्पा एवढे वय झालेले मम्मी पप्पांना फिरवतोय. माझे मम्मी पप्पा एवढे वय झालेले मम्मी पप्पा. हे काय बाकी यांचे मम्मी पप्पा लहान लहान आहेत. कन्फ्युजन होतं माणसाला. कधी कधी माणूस कधी कन्फ्युज होतं. अरे पण काय मी काय दररोज राहतो का? दररोज येतो का आता इथे? आता मला वाटलं रुपाली वाडेश्वरच्या साईडला होतं वैशाली. नाही होतं कधी कधी बाई. एवढं काय अजून चाला आता 2 किलोमीटर. 2 नारायणची रांग 100 मीटर चालली अशी. मी खूप गोरी दिसते आणि डोळे सुजले. मी पण. काल ह्याला लोक बोलले की तू कॅमेरामध्ये जेवढा दिसतोस त्याच्याहून रियालिटी मध्ये गोरा दिसतो. या आय नो. मी त्यांना सांगितलं, मग हे लोक मला मुद्दा म्हणून काळा करतात कॅमेरा. राहू दे. चला आता वैशालीला जातो. कैसा लग रहा है आपको इतना भीड़ देख के? तृप्त. कसली भयानक गर्दी आहे ना. आम्हाला बाहेर पहिले 15 मिनिटं थांबलो आम्ही. बाहेर 15 मिनिटं थांबल्यानंतर आता आम्ही आतमध्ये येऊन थांबलोय 5 मिनिटं, कारण ते लोक 5 लोकांची जागा शोधतात. आणि मी मगापासून 4 लोकच बोलतोय. मी बाहेर पण त्यांना वेटिंगमध्ये 4 लोक बोलवतो. नाही मी नाही विसरत. मी विसरलो की मी पण आहे. फायनली जागा भेटली आम्हाला. आणि एवढं वेट करवलं आता यश तुझ्या ह्याच्याने आलेलो आहे. वर्क असलं पाहिजे. अरे माझं रेस्टॉरंट थोडी की माझ्या ह्याच्याने आलेले म्हणजे चांगलंच असलं पाहिजे. काय बोलतो तुला? असं तुझी एक्सपेक्टेशन अशी आहेत की चांगलंच असलं पाहिजे. असलं पाहिजे बट माझ्यावर दोष नाही येणार. समजलं? माझ्यावर दोष नाही येणार. एवढा वेळ थांबली आहे ना फर्स्ट टाइम असं तर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये एवढं सकाळी 10 वाजता गर्दी बघितली. किती करणार नाही येणार. तर आपले पुण्याचे मुंबई ते आपण मुंबई बघायचं होतं काल. नाही बघितलं. काय बघितलं? झोपलो भाई. बटर बघ केवढं दिलंय. तुला बोलले ना मग हे बघ केवढं दिलंय बघा बटर भाई. पण मी तुझ्या नादात त्यांना सांगायचं विसरलो की सॉफ्ट पाहिजे मला डोसा. मग काय माझा सॉफ्ट पाहिजे होता. पण ठीक आहे आता हे चला लेंगे आपण. मस्त लागतं उलट कडक. चला खाऊया. गाईज आम्ही विसरलेलो आहोत वैशालीचा रिव्ह्यू द्यायला. कॅमेरा चालू केल्यावरती आपल्याला करायचे असतात केस नीट. तर मला ओव्हरऑल वैशाली खूप आवडलं. मला वाडेश्वर पण आवडलं. पण त्याच्यामध्ये एक होतं की वाडेश्वरमध्ये अमूल बटर होतं आणि वैशालीमध्ये नॉर्मल बटर होतं, मलाई बटर. तर मला दोन्ही आवडलं. मला पण आवडलं. फक्त एवढंच होतं की वैशालीला खूप थांबावं लागलं सकाळी. बाकी दोघांकडे टेस्ट मला 19-20च वाटलं. असं 19-20 वैशाली खूप छान होतं, वाडेश्वर कमी असं काय नाही, दोन्ही 19-20 वाटलं. पण मला कुठेतरी वैशाली जास्त आवडलं कारण की ह्याचे ते मेमरीज आहेत.
हा त्याच्यामुळे असू शकतं लहानपणाची नाही, पण मी जेव्हा पण सकाळी नाश्ता करायला जायचो मी तिकडे जायचो, कारण मला घरच्यांनी सांगितलेलं ते मस्त रेस्टॉरंट चांगलं आहे, जाऊया म्हणून. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो आहे दगडूशेठ मंदिर. आता इकडे दगडूशेठ मंदिराच्या इथेच एक दत्त मंदिर आहे, नाव त्याच्या बाजूला हे आहे पेहेन अँड पार्क. मी चांगलं बोलत होतो, एकदम मस्त. पेहे अँड पार्क. पेहेन पार्क. यश गेला आता कुठे गेलं माहिती तो गाडी पार्क करतोय. तर इकडे ना दगडूशेठ हलवाईच्या इकडे खूप गर्दी आहे. इकडे काहीच पार्किंगसाठी नाहीये, फक्त ही एक जागा आहे. तर दत्त मंदिर सरळ सरळ आलात ना, तिकडे पेशवाई दत्त मंदिर आहे, तिकडनं सरळच बोला 100 मीटर मध्ये हे पेन पार्कचं मोठं ग्राउंड आहे. हे दत्त मंदिर त्याच्या पाठीच आहे पेन पार्क. येस. कॅमेरा काढला, अलाउड नाही आतमध्ये. व्हॉट इज ही साइड? नाही आला. मग काढला काढला विसरलो का आणला? पॉप कुठे? पप्पा बाहेर गेले. बाहेरून नाही करता, आतून आम्हाला दर्शन नाही करता आलं म्हणून बाहेरून. इथे मी यशला बोलली नको करून, कारण की आम्ही आतून दर्शन करू शकलो नाही. आणि बाहेर फक्त असं बोलतात ना 1-2 सेकंडसाठी जसं व्ह्यू दिसलं असतं, कारण की भरपूर गर्दी आहे. त्यात पण ह्यानी जर व्लॉगिंग स्टार्ट केली असती तर ह्याला बघता आलं नसतं. काय खातो रे? मला पण दे ना. तू खाल्लेलं आहेस तुझं? नाही, मला अर्ध दे. तर गाईज आता आमचं झालेलं आहे दर्शन. आम्ही आतमध्ये लाईन लावायला गेलो, आम्ही फूल घेतले, लाईन पर्यंत गेलो, चप्पल काढली, लाईन लावायला जात होतो, पण ती लाईन इतकी लांब होती आणि वरती काय बोलतात शेड पण नव्हतं आणि खूपच लांब होती. तर भरपूर टाइम लागला असता आम्हाला, म्हणून आम्ही लाईन मध्ये नाही उभं राहिलो. तर बाहेर आलो आणि बाहेर ना अशी छोटस असं त्यांनी बनवलं काचेतून दर्शन. मग आम्ही ते घेतलं आणि आलो, कारण की भरपूर लाईन होती. जेवढं भरपूर बोलली त्याच्याहून जास्त होती. हो, आणि भरपूर लोक भेटली मंदिरात. आम्ही मंदिरात ना जास्त इंटरॅक्ट नाही केलं, कारण की ना उगाच म्हणजे तिकडे गर्दी भरपूर होती आणि मग आपल्यामुळे दुसऱ्यांना असं नको ना गर्दी वाटायला, म्हणून आम्ही जास्त इंटरॅक्ट नाही, पटकन तिकडनं निघालो, कारण की भरपूर लोक तिकडे भेटलो आम्ही भरपूर लोकांना. पण अजून आम्ही थांबलो नाही तिकडे, पटकन निघून आलो मंदिराच्या बाहेर. आणि मग नंतर आता आम्ही ठरवलं की स्वामीनारायण मंदिरामध्ये जातो. आम्ही आधी गेलोय तिथे, आम्ही तिकडे गेलेलो आधी, पण गौरांग पप्पा हे लोक नाही गेले. तर मग आता तिथे जाऊ आम्ही आणि त्याच्यानंतर मग घरी. भरपूर वेळ झाला, आम्हाला वाटलं की आम्ही 12 पर्यंत पुणे सोडू, पण मंदिराच्या इथे थोडं ट्रॅफिक, आम्हाला कळत नव्हतं पार्किंग वगैरे. 2 वेळा प्रदक्षिणा घातल्या आम्ही मंदिराला. हा, पार्किंग वगैरे कुठे करायचं ते काही कळालं नाही, त्यातच आमचा अर्धा-1 तास गेला. पण आता जातो आम्ही आणि फोन पण घ्यायचा आहे मेन म्हणजे. हो, मेन ते पप्पा नाही बोलतायत, पण तरी घ्यायचा. पण आम्ही जबरदस्ती घेणार आहोत. तर बघूया, आता मला माहिती नाही स्टोरी ठाणे मुंबई उधरले नाही का, बघूया. तर चला आता भेटतो. मला नाही दिलंस ना चिंचा? अरे मी खाल्लंच नाही शाणी. बघितलं मी इकडे ट्रॅफिक मधनं मीच उघडून मीच खाऊ. ट्रॅफिक हे कर खूप पॅसेंजर प्रिन्सेस. ठाण्यामध्ये जसं हे असतं ना जामी नाका, तसा रोड आहे गणपतीच्या एरियाच्या आजूबाजूला. आणि मला माहित पण नाही ते कार जाते की नाही, पण गेलोय आपण. गुगलने सांगितलं भाई, गुगल. आणि ऍक्च्युअली जर तुम्हाला गणपती मंदिरात जायचं पे अँड पार्क शोध असेल तर गुगल नको, ज्याला माहितीये त्याला विचार आणि जा. आणि जे आम्ही सांगितलं गौरांगने जे पेहे आणि पार्क सांगितलं ना ते फॉलो करा. इकडे मंदिर आहे. हाय यश. ओ थँक्यू. हाय गाईज. हाय. पुढे बघतो. आता मंदिरात पोहोचल्यानंतर आमचा प्लॅन आहे की जोगेश्वरी मिसळ खायची आहे. येस भाई, खूप मला आवडते. शोधून देईल. मला खूप आवडते जोगेश्वरी मिसळ. पुण्याला आलो आणि पुणेरी मिसळ. आम्ही साताऱ्याला जात होतो, मी माझा भाऊ. आम्हाला कॉमेंट झाले भरपूर जोगेश्वरी मिसळ. अरे मी अक्षदा, अभिषेक दादा, आम्ही 3 जात होतो साताऱ्याला, तेव्हा आम्हाला भेटलेलं जोगेश्वरी मिसळ आणि ती आम्हाला एवढी भारी लागली. आणि जेजुरीला पण जाताना खूप टेस्टी होती. दोन्ही छान आहे. फक्त ते दुपारी आम्ही जे लास्ट टाइम पंचाली हॉटेलमध्ये गेलो ना, ते खूप असं हेवी आणि सोडावाला वाटलं. हो, ते पंचालीला आम्ही सजेस्ट करू की नका तुम्हाला असेल तर, कारण खूप ब्लोटिंग झालेलं मला त्याच्यानंतर, ते खाल्ल्यानंतर ते दिवसभर. कारण आम्ही त्याच्याहून जास्त वैशालीला खाल्लं, त्याच्याहून जास्त वाडेश्वरला खाल्लं, अजिबात तसं फील नाही आलं. प्रॉपर असं होमली फूड वाटलं, पण ते पंचाली वाटला तो पोटात. हो, आता हो बघा तुम्ही पण हिरवळ. तुम्हाला माहितीये अजून एक गोष्ट मी नोटीस केली आहे की मी जेवढे माणसं
ठाण्याला आणि मुंबईला नाही बघितली ना तेवढी मी पुण्याला 2 दिवसात बघितली. खूप यंगस्टर्स आहेत आणि पुण्यात. खूप लोकांनी खूप हो. खूप जास्त दिलं. जर आम्ही कोणाला भेटता आलं नसेल ड्यू टू गर्दी तर वी आर सॉरी, पण खूप थँक्यू तुम्ही आले भेटायला म्हणून. मला असं वाटलेलं की मुंबईला जास्त लोक असतील पण पुण्याला जास्त आहेत. हो मग आणि एकदम भारी असं एकदम तिथे काय उणे हा पंढरपूर वगैरे पेक्षा पुण्यात आणि यंगस्टर्स पुण्याला भरपूर आहेत म्हणजे भरपूर. अरे कॉलेज शिक्षणाचं माहेर घर आहे भाई पुणे, माहेर घर. भरपूर मस्त मजा आली आम्हाला पुण्याला. येस आता नाही ठीक आहे आता चला आता करत होतो मी, पण माझ्या बायकोने ठरवलं की नको कशाला, चला आता आम्ही चाललो. तर आता आम्ही इकडे हे बघा मंदिर आहे इथे, मस्त मंदिरात दर्शन घेतो. आतमधून ही यश करत बसली आहे. हे कॅमेरा गाडीत ठेव का बोलते काय नाही. मंदिर बघा ना किती, ओ सॉरी मंदिर बघा काय सुंदर दिसतंय ब्रो. सनस्क्रीन लावले का? हो सनस्क्रीन लावले पण ऊन खतरनाक आहे. तुम्ही पण ऊन बघा ना, आम्ही एकटे का भाऊ कुठे ऊन कुठे माझ्या डोक्याच्या वर आहे. हे बघा ऊन, ही बघा भूत, ही बघा. चल आता आम्हाला पण दे जरा शिवानी, आम्हाला दिसत नाही. ऊन स्लॅप्ट होतोय आम्ही, ऊन स्लॅप्ट. हा ऊन स्लॅप्ट होतोय अरे काय होतंय? सन किस्ट नाही आहे, ऊन स्लॅप्ट आहे. व्हेरी गुड हा, व्हेरी गुड नवीन शब्द ऊन स्लॅप्ट. चला आता आम्ही जातो दर्शनाला. आणि इकडे तुला आठवतं हा ना फोनने मी गाडीत ठेवून हा, जातो. सांग. तुम्हाला फ्री मध्ये हवं असेल ना तर घ्या, कधी दिसली ना गाडी तर याचा फोन आताच असेल. पण मी काय बोलतोय, तुला आठवतं इथे आपल्याला प्यायला पण काहीतरी होतं लास्ट टाइम, लिंबू सरबत. हा ते ढोकळा होता. आणि येस चला बाय बाय. हाय गाईज, आम्ही असे चालतोय कारण प्रचंड प्रमाणात ऊन आमच्या कानाखाली मारतच सुटलंय, थांबतच नाही अजिबात. आणि अजून एक गोष्ट, आम्हाला इथे पण दर्शन नाही मिळालं कारण इकडे मंदिर बंद आहे. कोणीतरी मॅपवर लावताना करपता हा ना भाई जाम ऊन आहे. आम्ही मॅपवर लावलं आणि थांब ना मला बोलू दे ना, शाळे मगाचपासून ॲनी करत बसले. यार मला खूप कॉमेंट देतात की मी तुला बोलू नाही देत. मग ते समजते ना आता ना मी काय बोलतोय. आम्ही हे बघितलं. अरे बोल ना, मी डोक्यावर घेतलं. हा आम्ही मॅपवर टाकलेलं कोणीतरी, आमच्या दोघांमधनं कोणीतरी, आणि त्याच्यावर बघितलंच नाही की मंदिर इज क्लोज, विल रिओपन एट 4. ते बघितलं नाही, आलो आम्ही मस्त पैकी ऊन तान में घुमेंगे. आणि इकडे सगळ्यांना गरम होतंय की नाही मला कळतच नाही. आम्ही दोघंच असे चालतोय आणि माझी मम्मी गौरान, हा ना बाकी लोक मस्त एकदम. काही पिऊया का इकडे थंड? नाही चल पटकन जोगेश्वरी, मला भूक लागली, मला सुसूला पण जायचं. ठीक आहे चला आम्ही जातो जोगेश्वरी. ओ माय गॉड ऊन आलं. हो प्रूफ की गरम होत आहे. हे बघा दोघं आम्ही जरा काळे दिसतोय कारण आम्ही लाईटच्या अगेन्स्ट बसलोय. पण मला आत्ता असं अचानक भयानक, आम्ही आलोय जोगेश्वरी मिसळला, आम्हाला आत्ता असा अचानक भयानक विचार आला की आपण रेकॉर्ड तर करतोय मगातपासून, पण त्या रेकॉर्डिंगचा आवाज कसा येत असेल ते कोणाला माहिती. भाई अख्ख्या ब्लॉगचा कसा व्हॉइस ओव्हर द्यायचा? लिपसिंग करू आपण. आम्ही जे आता बोलतोय जर तुम्हाला याच्यात ऑडिओ कॅप्चर होत असेल तर आम्ही असा लिपसिंग देऊ. लिपसिंग कशी दे जे आपल्याला कळेल आपण काय बोललोय ते. मला कळतंय कोड लँग्वेज ही, मी तुला नाही कळतंय तुझा प्रॉब्लेम आहे, मला सगळं कळतंय. देत आहे ते पण तिकडे बनवत आहे. आलं आपलं आलं एक नंबर भाई. हे बघा टायमिंगवर आला. आणि ऐक ना, ठाण्याला गरम करून नाही मिळत. इथे गरम करून दिले. हो येस थँक्यू दादा. चला आता खाऊन घेतो. कुठे आहे स्वीट? अरे हां हे बघा. नाईस. तर मित्रांनो आमचं जोगेश्वरी भाई मिसळ एक नंबर. कधी पण आम्ही खातो ना आम्हाला ती आवडतेच. असं त्याचं कधी असं झालं नाही. आणि नेहमी वेगवेगळी जागेवर खाल्ली आपण आणि सगळीकडे सेम टेस्ट लागली. तर आता आमचा पुणे जर्नी डन झालेली. आता आम्ही घरच्या रस्त्याने निघतोय. खूप टाइम झाला आम्हाला, खूप लवकर निघायचं होतं, खूप उशीर झालाय. बाकी काम आहे अभी घर पे तो वो करने जाएंगे आपण. हॅलो गाईस, आता आम्ही निघालो. रस्ता अर्धावट नाही मला बोलता काय नाही, गेलं तर गेलं काय. ठीक आहे. नाही तू बोल. अरे बोल दीदी बोल नको. मी नाही तू नाही बोलायचं. जाऊ दे. नाही मला असं बोल. अरे काय नाही रे, असं सगळ्यांसोबत होतं. पुण्यावरून आता घरी जात होतो. ठीक आहे. लोणावळ्याला धुकं बघा गाईस, मला आता कळालं लोणावळ्याला लोक काय येतात. एवढं नाही मला बोलता भाई. समोर धुकं बघा. आम्ही लोणावळ्याला आलोय, मला माहित नव्हतं. लास्ट टाइम आम्ही पंढरपूरवरून आलेलो ना तेव्हा रात्र होती, मजबूत धुकं होतं. पण मला वाटलं की रात्री आहे म्हणून एवढं दिसत नाही समोरचं. आम्ही मगाशी ज्या रस्त्यावर होतो तेव्हा झोपलेला गौरांग म्हणून कॅमेरा नाही काढला.
असं फुल धुकं झालेलं. ते काय झालेलं ते मी टाकणार आहे. तेव्हा मस्त धुकं असं समोर गाडी असे ढग बिग जातात 2 गाडीच्या मधनं, जाम भारी वाटत होतं. तर मी आणि आम्ही सगळे आलो इकडे. तर आम्ही दोघं मिळून पप्पांना फोन घेतोय आणि पप्पांना सांगणार आहोत 10,000चा फोन आहे. तर आमच्या एका फ्रेंडने ना मध्यंतरी मोटरोला घेतला आणि तो आम्हाला खूप आवडला. मग आम्ही विचार केला की आता संधी आहे तर पप्पांना मोटरोला. ऍक्च्युली आम्ही OnePlus पण बघत होतो, हा पण होता. सॅमसंग वगैरे खूप महाग पडत होते म्हणून आम्ही विचार आणि केला पप्पांना ते स्टिकने मजा येईल. ते करतात. त्याला स्टाईलच म्हणतात. तेच स्टाईलस स्टिक काठी काठीने लिहायला आवडतं फोनवरती. तर मग ते त्यात होतं. मग विचार केला तोच घेतला. हा घेतला. मोबाईल घेऊन झालेला आम्ही जास्त विचार नाही केला. आता मोठो आमच्या मित्रांनी घेतलेला आहे, तो चांगला होता, तर मग विचार केला हा पण असेल. आणि याला स्टाईलच आहे आणि पप्पांना असं लिहायची वगैरे सवय आहे. पप्पांना सांगणार नाही आहोत. पप्पांना आम्ही बोलणार आहोत की नाही घेतला, 1000 रुपयांमध्ये स्क्रीन रिपेअर करून मिळते. असं येड्यात काढायचा विचार चालू आहे. दिखेगा ही नाही मोबाईल, दिखेगा ही नाही. काय बोलतात फोनचं सांग काय झालं. अरे त्यांना सॅमसंगचा विचारलं, ते बोलतात की अवेलेबल नाहीये, तुम्हाला ऑनलाईनच मागवायला लागणार. ते बोलले की आउटडेटेड आहे, तर तुम्ही ऑनलाईन बघा. ऑनलाईन जे असतील पीसेस त्यांना संपवायचे असतात, हे असं बोलून मग आम्हाला पुढे आम्ही त्याला विचारलं तू हे करशील का ते स्क्रीन वगैरे स्क्रीन. हा, मग तो बोलला की सॅमसंगचं व्हर्जन मी त्याला सांगितलं. मग तो बोलला की 1000 रुपीज मध्ये होईल स्क्रीन रिप्लेस. चांगलं होईल पण मग उद्या यावं लागेल आपल्याला. चलो घर पे मिलेंगे. आम्ही पोहोचलेलो आहोत कुठे. आम्ही सध्या स्पा मध्ये आहोत. आम्ही रेस्टॉरंट घरी पोहोचलेलो आहोत आणि पप्पांचा फोन आम्ही इथे करतो. आम्ही विचार केला डायरेक्ट त्यांना हेच करून देतो, त्यांना क्लोन करून देतो. आणि आम्ही काय लावलंय तू सांग. दिस इज रागा फॉर डिटॅन. पुण्यामधलं आम्हाला डिटॅन झालं, त्यामुळे पुण्यामध्ये डिटॅन झालं म्हणून घरी येऊन परत पुण्याला गेलेलो, फिरत होतो सनच्या खाली, मग टॅन झालो. पुण्याला जाऊन डिटॅन झालो. हा नाही, पुण्याला जाऊन आम्ही टॅन झालो. बाहेर फिरत होतो, खूप असं ऊन होतं, कडक ऊन होतं, म्हणून टॅन झालो. मग टॅन घालून पसारा दाखवायचा पसारा त्यांना काय पाहिजे. पसारा मेरा मटेरियल. याला लव बाईट का दिसतंय. काय पण खाजवलं असेल तिने. तुमच्या सोबतच होतो मी. पण ते जुनं दिसतंय. नाही फोड दिसतोय. असं माझी स्किन अशी सेन्सिटिव्ह आहे ना, लगेच घासल्यावर ती लगेच लाल होते माझी. लक्षात मी काय बोलतोय. आता आपण जे हे मास्क लावलेलं आहे, आता आम्ही विचार केला बाहेरून आलोय तर मग जेवण बाहेरूनच मागवूया, कारण मम्मीला आता कुठे करायला लावणार. तर आता आपण तिघांनी लावले, तर आपण एक काम करायचं. 1 मिनिट उठायला टाइम लागतो. गादी जरा सॉफ्ट आहे ना. काय करूया, कोण सुटतं तो जाणार घ्यायला ह्या चेहऱ्याने, तो ह्या चेहऱ्याने घ्यायला जाणार. दे इकडे. आता मी करतो तर तुमचे चेहरे दिसले. म्हणजे जो सुटेल तो जाणार. हिला मी आता लाईव्ह चिटिंग करताना पकडलं हिला. शाणी. काय झालं? गप बसा, फालतूगिरी यार. मला तुमच्या दोघांवर विश्वास नाही. ती तुला बोलवत होती, तिने असा चिमटा काढला तुला खालून. शाण्या हा बोलतोय. कळालंच नाही. मला काहीतरी डाऊट येतोय. एक मिनिट असं करू, पहिले तो सुटेल तो सुटला, त्याच्यानंतर दाईदूध बंद करूया. नाही ए भाई तू करते चिटिंग. शिवानी गेलं खरंच. तुझ्या डोळ्यात आनंद गेलाय माझा. शिवानी कॅमेरावर काय चिटिंग करते. मला दिसतंय समोर. याच्यात दिसतंय भाई. ओके चला. जास्त की नाही. एक मिनिट आपण एक काम करू. आपण एक जास्त इथे पण हलवतीये. आपण एक काम करू, जो सुटेल तो सुटला आणि त्याच्यानंतर दाईदूध बात करू. जो माझ्यासारखा करेल तो नाही. असंच असतं. 1 2 3 स्टार्ट. तू सुटला. आता जो ह्याच्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. इकडे बघ, त्याच्यावर राज्य. तू तिकडे बघायचं. तू तिकडे बघ. 1 2 3 काय मी बोललो, जो त्याच्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. जो त्याच्यासारखं करेल इकडे आहे. नाही मला नाही माहित, पण मी याच्यावर बोललेलो नाही. मला फरक नाही.
नाही जो ह्याच्यासारखं करेल त्याच्यावर राज्य बोललोय मी तोंडाने यार. नाही हा ठीक आहे. जर असेल तर गपचूप जायचं कारण मी बोललेलो आहे. हा आता तुम्हाला काय माहितीये गाईस, मी हेच बोललेलो आहे म्हणून हिला आता जायला लागणार आहे असं थोडंसं आणि रेकॉर्ड करणार आहे. हे करावं लागेल. मेन म्हणजे हे एवढा वेळ ठेवायचंच नाही, आता धुवायचं. तो येतोय खाली आहे बिल्डिंगच्या खाली तो. आणि तू आता हिची साईड घेऊ नको, तुला पहिल्यांदा असं बघायला भेटणार आहे. हे आपण करतो तेव्हा जो सेम करतो नाही पण मी बोललेलो जो माझ्यासारखं जो ह्याच्यासारखं करेल त्याचं राज्य. त्याला आपण बोलतो कॉपीज द डायनर. हा मग काय म्हणजे काय? पण हे ते नव्हतं. अरे तेच तर जो माझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. परत एकदा चल. नाही जो परत एकदा नाही. तुझ्या फक्त तुझ्या ह्याच्यासाठी करतो परत. पण तिकडे बघ जो तुझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. परत एकदा जो तुझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. जो तुझ्यासारखं करेल त्याच्यावर राज्य. आता पण हे आपण टाइमपास म्हणून केलं भाई. याच्यावर बोललेलो आहे आपण. तू जायचं, याच्यावर बोललेलो आहे आपण. आपण एक काम करू, दोघं एकत्र जाऊ. हा चालेल. आम्ही दोघं एकत्र जाऊ. आलं ना? एक मिनिट आता लाईव्ह तुमच्या समोरच करू. जरा वेळ लागतो उठायला. नवीन मोबाईलवर पाय दिलास. चल तू उघडत थांबा नका उघडू. माग ये ना. अरे ते दे इसके हाथ में. दे इसके हाथ में. इसका भी मुंह देखो जरा. हाँ नहीं इसका भी मुंह देखो. चांगलं आहे, छान आहे. वाव. कशाने दात साफ करताय? कॅडबरीच्या रॅपरनी. अरे फ्लॉस नाही आहे या आरशात आणि वाव. अरे काठी तुला दाखवलं नाही का? अरे हा काठी आहे माझ्याकडे समजलं ना. तर टूथपिक एवढं असून पण हा वाव काय चालू आहे. आता आपण व्हिडिओ एंड करूया भाई. माय गॉड आईस्क्रीम. एक काम कसं हे शूट करा. एक काम करा, तुम्ही शूट करा, आम्ही खातो आईस्क्रीम. तुमच्या फोन मध्ये शूट करा. त्या आडव्याच्या काय तुमचा तुमच्या फोन मध्ये शूट करा. आम्ही तेव्हाच घेतलेला. आम्ही तेव्हा घेतलेला. मस्त चांगला. खोला, व्हेरी गुड. दाखवा मागून. हे देखो. हॅलो मोठो. मस्त ना. हा नाही तुम्ही जाणार तो उद्या जाणार होते पप्पांना आम्ही बोललेलो. त्यांना माहिती आपण त्यांना सांगितलं. आम्ही बोललेलो त्यांना की स्क्रीन चेंज करायला सांगितली. नवीन भेटत नाही. आता एंड करूया. आता पप्पा दाखवशील. तुम्हाला आवडला फोन? हा मस्त. कलर बघा. मला स्वप्न पडलं होतं. सोड योग. चला आता एंड करूया. आता ऍक्च्युली एंड करूया. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू. बाय.